कोरीगड हा पुण्यापासून 90 किलोमीटर, मुंबईपासून 111 किलोमीटर तर लोणावळ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. या पॉइंटला जायचे आपल्याला आता. आपल्यासोबत अवेश भाई आहेत. हा पोस्टर पूर्ण वाचल्याशिवाय आपल्याला कोरीगड गडाचा इतिहास माहीत होणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण वाचू. इथं आपल्याला गुफा पाहायला मिळते. रोप बघून झालो आपण. गड संवर्धनाचं काम बघू शकता तुम्ही. आता आपण कोरीगडला चाललेलो आहोत. बघा या पॉइंटला जायचे आपल्याला आता. आपल्यासोबत अवेश भाई आहेत. लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3050 फूट उंच आहे. गडावर चहूबाजूने तटबंदी आहे. दक्षिणेकडील बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. इथं पण आपल्याला हॉटेल बघायला मिळतं. कोराईगड, कुमवारीगड किंवा पायथ्याच्या गावामुळे शहागड या नावाने ओळखला जातो. या गडाला कोरी या कोली समाजातील पोटजातीवरून नाव मिळाले असून तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केला होता. या मार्गाने जायचे इकडे. इसवी सन 1665 साली मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहात 23 किल्ले मोगलांना देण्यात आले व जे 12 किल्ले स्वराज्यात होते त्यात कोरीगड हा स्वराज्यात होता. आपण रस्ता भटकावा नाही त्यासाठी आपल्याला दिशादर्शक फलक पाहायला मिळतात. आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी असं जागोजागी असं बांध पाहायला मिळतात. आपण त्याच्यामुळे रस्ता चुकू शकत नाही. आता इकडे दाखवलं, इकडे जाऊ. भटकाचा काही प्रॉब्लेमच येणार नाही आपल्याला. तसा रस्ता सोपा आहे. कॅमेरा लागतो. काही माणसांचा पण आवाज येतो आपल्याला तिकडे. आज संडे असल्यामुळे पब्लिक जास्त असणार. पुढे बघूच आपण. काही टेन्शन नाही घ्यायचा. सगळी पब्लिक दाखवतो तुम्हाला. समोरच चालत असताना आपल्याला एक रस्त्याच्या साईडला मंदिर पाहायला मिळतं. आपल्याला इथं एक मंदिर दिसत आहे. त्या मंदिराकडे जाऊ आपण. इथलं मंदिर आहे ते पाहू. चला. मंदिर कसलं आहे माहीत नसल्यामुळे आपण दर्शन घेऊन गडाकडे निघालो. दर्शन घेतलंय. आता पुढच्या दिशेने जाऊ. इथे आपल्याला दोन रस्ते दिसतात. हा मंदिराकडे जातो, हा गडावर जातो. तर इकडून आपण आलेलो आहोत. चला आता पुढं. पुढे आपल्याला काहीतरी बघायला मिळत आहे. बघू काय येते आता. पोस्टर दिसत आहे गडाचा. कोराईगड हा बघा पोस्टर. इकडे आपल्याला हॉटेल दिसत आहे छोटासा. लिंबू पाणी वगैरे घेण्यासाठी. इकडून एक रस्ता येणार आहे. आता शॉर्टकट होऊ शकतो. आता गाडी इथपर्यंत देऊ शकते आपली. जागेवर डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी. हा पोस्टर पूर्ण वाचल्याशिवाय आपल्याला कोरीगड गडाचा इतिहास माहित होणार नाही. त्याच्यामुळे तो पूर्ण वाचू. मग आपण गडाकडे जाऊ. हा बघा पायरी मार्ग इथून दिसतो. कोरीगडाचा पायरी मार्ग बघायला मिळतो. या पायरी मार्ग शेवटपर्यंत असाच पायरी मार्ग आहे. आता पुढे तुटला असेल तर काही माहित नाही. हे बघा ट्रॉली. गडावर कदाचित संवर्धनाचं काम चालू असेल. चला मग पुढे बघू. शेवटपर्यंत असंच पायरी मार्ग बघायला मिळतो आपल्याला.
गड छोटा आहे पण बघण्यासारखं आहे. हे बघा, काही गडावर नियम अटी लागू केले आहेत. गुटखा, तंबाखू, दारू अशा ऐतिहासिक वस्तूंना हानी पोचू नये, सोपा तडमध्ये बसू नये, असं भरपूर माहिती आपल्याला 10,000 रुपये दंड आहे. हे पायऱ्या आता आपल्याला बघायला मिळतात. पावसाळी हा गड एकदम सुंदर दिसाले. एकदा पावसाळी विजिट करा तुम्ही. पायरी मार्ग अजून सुस्थितीत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पायरी मार्ग तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकता गडावर. इसवी सन 1647 मध्ये छत्रपती शिवरायांनी कोरीगड स्वराज्यात आणण्यासाठी दादाजी कोंडदेव यांना मावळ प्रांतात पाठवले. दादोजींनी धमाले देशमुखांशी लढून किल्ला स्वराज्यात दाखल केला. आता हा पायरी मार्ग पूर्ण तुटलेला आहे. आपल्याला आता हा पायरी मार्गावरून जावं लागणार आहे. पायरी मार्ग चांगला आहे, हा आता जुना झाल्यामुळं तुटण्यात गेला तो. चला मग. पुढेच काही अंतरावर आपल्याला कातल कोरीव गुफा पाहायला मिळते. मित्रांनो, इथं आपल्याला गुफा पाहायला मिळते. बघू. इथं आपल्याला पूर्ण दगडात खोदलेली गुफा पाहू शकता तुम्ही. गुफेमध्ये काही नाही. मला आता साईडलाच आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. मंदिराकडे बघू. गुफेच्या साईडलाच आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. श्री गणेशाची मंदिर आहे. आपल्याला आता 2 मार्ग लागतायत. हा गडाकडे जातो ना, इकडे काहीतरी गुफा वगैरे असू शकते. मार्ग आहे म्हणजे गुफाचे, पण त्याच्यामध्ये आता पाणी साचल्यामुळे पूर्ण भरलेला आहे तो. गुफा तशी खूप मोठी आहे. पूर्ण गुफा पाण्यामध्ये भरली. कदाचित पाण्याचा टाका पण असू शकतो. हा पूर्ण दगडात कोरून हे केलेले, फोडलेली दगड. वातावरण एकदम थंड आहे. तुम्ही इथं 2-3 मिनिटं बसू पण शकता. आम्ही पण आता बसतो, थोडासा दम खातो. मग आपण जो सांगितलं त्या मार्गाने पूर्ण गडाकडे जातो. गडाच्या दिशेने जाऊया. चला. मित्रांनो, आता इकडे एक रस्ता जातो, तो बघूया काय आहे. चला. गुफेच्या आतमध्येच आपल्याला कातल कोरीव पाण्याचा टाका पाहायला मिळतो. इथं आता दगडात फोडलेला पाण्याचा टाका बघितले. पाणी पण एकदम अतिशय सुंदर आहे, शुद्ध आहे. तर आता आपण पुढे जाऊया, इकडे जाऊया. हा बघा, गडाचा पुरून इथून आपल्याला दिसतो. इथे जायचे आपल्याला. आता इकडून जाऊ. आपण इकडून आलो, इकडे गुफा बघितली. आता हा मार्ग गडावर जातो. इथं पण आपल्याला काहीतरी बघायला मिळतं, बघू शकता. आता आतमध्ये जाऊ अगोदर. इथं पण सेम दगडात फोडलेली गुफा आहे. महाराजांच्या गडावरची गाण. आता आपण जाता वेळेस खाली देऊ. आपण
आता आपण निघालो. आता आपण निघूया. हा पायरी मार्गाकडे. मित्रांनो, आता पुढे आपल्याला गणेश दरवाजा लागणार आहे. बघू शकता भक्कम असा बुरुज आहे. समोरच चालत आलो आपल्याला गणेश दरवाजा पाहायला मिळतो. आता वरची तटबंदी सध्या संवर्धन केलेली दिसून येते आपल्याला. दरवाजा बघू शकता आपण, अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये गड संवर्धन केलेले दरवाजा चांगला आहे. इथं आपल्याला माऊल्यांना राहण्यासाठी देवड्या पाहायला मिळतात, पण सध्या आता त्यांची कंडिशन तुटलेली आहे. बघू शकता. लागतो. वरतच आपल्याला पायरी मार्ग पाहायला मिळतो. नगरखान्यासाठी जाण्यासाठी मग मार्ग आहे. हा पहिले नगरखाना होता. जाऊ खाली. इथं पण आपल्याला गुफा पाहायला मिळते. पाणी येण्यासाठी जागा सुद्धा आहे. पाणी थोडं आरी इकडून निघतं. बघू शकता तटबंदी. आता आपल्याला सर्व दरवाजे पार झाले. आपण गडाच्या आता टॉपला आलेलो आहोत. आता बघू. आपल्याला थांबण्यासाठी असं जागोजागी बाकडे पाहायला मिळतात. अगोदर आपण इकडे बघूया काय आहे ते. विशेष असं काय नाही. इथं संवर्धनाचं काम चालू आहे गडावर. पाहू शकता कामगार वस्ती इथं थांबलेली आहे. गड चांगल्या प्रकारे संवर्धन केलेला दिसतोय आपल्याला. गडाच्या तटबंदीला प्रत्येक तटबंदीला अशा खोपण्या दिलेल्या आहेत लक्ष ठेवण्यासाठी माऊल्यांना. प्रत्येक जागी असं तुम्हाला खोपण्या पाहायला इसवी सन 1818 मध्ये इंग्रज कोरीगड जिंकण्यासाठी आले व गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. शेवटी 17 मार्च 1818 मध्ये इंग्रजांनी कोरीगड आपल्या ताब्यात घेतला. कर्नाला, माणिकगड, प्रबलगड, माथेरान, राजमाची, तिकोना, तोरणा व मुळशीचा जलाशय असा बराच प्रदेश या गडावरून दिसतो. हा झेंडा बुरुज म्हणजेच गडाचा बालेकिल्ला.
आता आपण बुरुजावर भगव्याचं दर्शन घेऊन एक फोटो काढण्यासाठी चांगला पॉईंट आहे तिथे. फोटो काढले आपण. आता पुढे इकडून निघूया तटबंदीच्या साईडून. स्तंभाकडून आलो का राईट साईडला तटबंदीच्या साईडला आपल्याला ते भुयारी मार्ग पाहायला मिळतात. गणपतीचे कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतंय. 70-80 माणसं सहज बसू शकतात, एवढी मोठी गुफा आहे. पुढे पण आपल्याला अशीच कातर कोरीव गुफा पाहायला मिळेल. हा पाण्याचा टाका असू शकतो. ही देखील गुफा आहे. हा पाणी जाण्यासाठी दगडात कोरलेला मार्ग. बघू शकता गुफा. गुफा तशी खूप मोठी आहे. इकडून एक मार्ग आहे. साईडच्या गुफेकडे जाण्यासाठी इकडून एक मार्ग आहे. जो मार्ग दाखवला होता गुफेमधून आतमध्ये जाण्यासाठी तो या गुफेचा मार्ग आहे. देखील गुफा आहे पण आतमध्ये कालो का असल्यामुळे आपण ते एक्सप्लोर करणार नाही. इकडे पण गुफा आहे. आता या गुहेत पाणी आहे सध्या. गुफेत पाणी साचल्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग देखील आहे. हा बघा. तीन गुफा बघितलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊ तटबंदीच्या साईडूनच. बुरुजावरून येताच आपल्याला इथे दोन असे पाण्याचे टाक्या पाहायला मिळतात. टाक्या म्हणजे तलाव आहेत दोन मोठमोठे. बघू शकता तुम्ही. पाणी एकदम शुद्ध दिसतंय आपल्याला. बघू शकता. गडावर पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम असून याच तलावातला दगड काढून गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात गेला आहे. पाणी बर्फासारखे आहे डायरेक्ट. या टाक्यांचा दगड काढून तटबंदीला वापरण्यात आला आहे. तटबंदी मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात आला आहे. आपल्याला इथे काही स्तंभ पाहायला मिळतात मंदिराच्या समोरच. आता मंदिर कसले ते बघूया. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला हनुमंताची आणि गणपतीची कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. दर्शन घेऊन आपण आता पुढे राजवाड्याच्या कडे जाऊया. बघा हे राजवाड्यांचे अवशेष आहेत. तुम्ही बघू शकता. आता नुसतं अवशेषच उरले, दगडच उरलेले आहेत. पूर्ण दगडांच्या गवत ना गवत आहे. राजवाडा पाहून झालो आपण. तिकडे जाऊया. तिकडे राजवाड्यासारखेच काही अवशेष दिसत आहेत. राजवाड्याच्या राईट साईडलाच आपण आता जाणार आहोत. इथं आपल्याला गुफा पाहायला मिळते पण सध्या ते आता गवतामध्ये बुंदली गेली आहे. कोराई देवीचं मंदिर दिसत आहे. आता तिकडे जाऊया. प्रत्येक गडाला गड देवता असते. तसेच या ठिकाणी आपल्याला कोराई माता मंदिर बघायला मिळतो.
मंदिराच्या परिसरात थंड वातावरण, शांतता व काही दीपस्तंभ आपल्याला नजरेस पडतात. टप्पा उतरूनच खाली आलो तर आपल्याला इथं पाण्याची टाकी पाहायला मिळते. पाणी पूर्ण खराब आहे, पण त्याच्यामध्ये तो कोसळल्यामुळं ती पूर्ण टाकी फुटलेली आहे. बघू शकता टाकी. गडावर पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम आहे, पाण्याची कमतरता नाही. आता तिकडे आपल्याला एक तोफ दिसत आहे, आता तिकडे जाणार आहोत. मंदिराच्या आपल्याला पुढे चालू का पूर्व साईडला चोर दरवाजा पाहायला मिळतो. गडाच्या पूर्व साईडला आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे चोर दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजाची कंडिशन अतिशय उत्तम आहे, तरी पण पायरी मार्ग पूर्ण ढासळला आहे. बघू शकता. तिकडे गुफा पण एक आहे, पण आपण तिथे एक्सप्लोर करू शकत नाही कारण की रस्ता नसल्यामुळे आपण ती एक्सप्लोर नाही करणार. आता इथूनच आपण रिटर्न जाऊया. दरवाजा आता पाहून झाला, आता पुढे जाऊ तोपेकडे. आता आपण तोपेच्या इथं पोहोचलेलोच आहोत. बघू शकता आता वरच तोप आहे. तोप चांगल्या स्थितीत आहे. बघू शकता तोप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तोप थंड आहे, गरम पण नाही. पंचधातूपासून तोप बनलेले असल्यामुळे ती थंडच असते, किती बी ऊन असलं तरी. तोप बघून झालो आपण. गड संवर्धनाचं काम बघू शकता तुम्ही. आपल्याला आता समोर वाडा पाहायला मिळतो. नक्की राजवाडा आहे, वाडा आहे. तर बघू आतमध्ये जाऊ. वाड्याचं आता संवर्धनाचं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. दगडे आताच लावलेले आहेत. कदाचित तिथे लाकडी खांब असू शकतात. प्रत्येक जागे असे लाकडी खांब असतात ती जागा. वाडा बघून झालो आपण, आता मंदिराकडे जाऊया. तिथे आपल्याला काही तोफ पाहायला मिळणार आहेत, तिकडे जाऊ आधी. आपण गडावर एंट्री मारली का समोरच आपल्याला महादेवाचे मंदिर बघायला मिळणार व मंदिराच्या समोर काही तोफा आपल्या नजरेस पडतात. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. होऊ शकला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.